बापरे! आज 1 तास वाट बघावी लागली. तर कशासाठी 1 तास वाट बघावी लागली ते ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. तर मस्त मॉर्निंग होती आणि मॉर्निंगला मी मस्त अंघोळ केली. त्यानंतर मस्त चहा ठेवला. त्यानंतर इथे म्हटलं रेडी होऊ आपण आणि त्यानंतर मी सनस्क्रीन लावली. ही सनस्क्रीन खूप छान आहे. छान कव्हरेज देते आणि त्याच्यानंतर जे डार्क स्पॉट असतात ते सुद्धा मस्त हाईड होतात त्याच्याने. तर ही सनस्क्रीन खूप छान आहे. जर तुम्हाला हवी असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर इथे बघा मी रेडी झाली होती आणि हे कानातले मी मिशोवरून ऑर्डर केले होते. याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर इथे रेडी झाल्यानंतर मग मी खाली आली आणि खाली आल्यानंतर मग आम्ही जाण्यासाठी निघालो. तर आम्ही कुठे जात होतो तर आज आम्ही चाललो होतो जगदंबा हॉटेलला. फेमस पुण्यामधली जी नॉनव्हेजसाठी जी फेमस हॉटेल आहे तिथे चाललो होतो. आणि त्यानंतर आम्ही घरून निघालो. फायनली आम्ही तिथे पोहोचलो जगदंबा हॉटेलला आणि इथे तुम्ही पाहू शकतात गर्दी खूप गर्दी होती, खूप प्रचंड. संडे होता आणि संडेला तुम्हाला माहिती वीकेंड म्हटला की तिथे खूप गर्दी असते आणि तब्बल आम्हाला 1 तास वाट बघावी लागली जेवणासाठी. आणि आम्ही घरूनच ऑलरेडी लेट निघालो होतो त्यामुळे आम्हाला खूप भूक देखील घरून आम्ही उशिरा निघालो होतो त्यामुळे आम्हाला खूप भूक लागली होती. पण 1 तास वाट बघायची होती त्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर हे बरेच आता नवीन त्यांनी रिनोव्हेट केलं होतं त्यामुळे बरेच स्टॉल पण तिथे लागले आहेत. तर इथे खेळण्याचं स्टॉल स्पेशली मुलांसाठी, लहान मुलांसाठी लावलेलं आहे, जेणेकरून त्यांचं लक्ष वेधलं जाईल आणि ते इथून काही ना काही खरेदी करतील. तर असं होतं. आणि आरूला देखील ते पाहिल्यानंतर राहिलं गेलं नाही आणि त्याने एक बॉल मागितला माझ्याकडे. तर त्याला एक बॉल हवा होता, तो बॉल घेतला. त्यानंतर इथे बघा आम्ही वेट करत होतो की कधी आमचा नंबर येईल. तर असा टाईमपास चालू होता आणि त्यानंतर फायनली आमचा नंबर आला आणि आम्ही आतमध्ये आलो. आणि इथे आता आम्ही खूप भूक लागली होती, वाट बघत होतो की कधी देतात. आणि त्यानंतर फायनली त्यांनी आम्हाला अगोदर सुरुवातीला सूप दिलं आणि छान आरू इथे सूप एन्जॉय करतोय. खूप गरम असल्यामुळे तो लगेच खूप गरम होतं सूप पण टेस्टी होतं. आणि फायनली जगदंबाची थाळी तुम्ही बघू शकतात, खूप यम्मी आहे. हे पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय खरं तर. आणि एकदा तुम्ही जर पुण्यातील असाल तर नक्की एकदा व्हिजिट करायला काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर आम्ही छान जेवण एन्जॉय केल्यानंतर पान खाणं तर बनतं आहे बाई. आणि पान खाल्लं त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि मस्त असं घरी पोचलो. तर असा होता तुम्हाला व्लॉग